तर अशा रीतीने आम्ही काल रात्री 3 वाजता आमच्या घरी पोहोचलो. येताना खूप अंधार होता, त्यामुळे हत्ती येईल की काय अशी भीती वाटत होती, पण हत्ती काही आला नाही. आम्ही निवांत घरी पोहोचलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही थोडंसं उशिरा उठल्यामुळे नाश्ता बाहेरून मागवला आणि हे असं संसार मी सगळा धुवून काढला पूर्ण. भांडी वगैरे सगळी धुवून काढली आणि त्यानंतर देवपूजा केली. तर मी यावेळी गोंदावल्याला गेली होती. तर खूप दिवसांनी मी गोंदावल्याला गेले, कारण जाताच आलं नाही मला खूप दिवस. मग मी तिथून येताना मला तिथलं वातावरण इतकं आवडलं की मी तिथून येताना एक फोटो आणला की या फोटोकडे बघून मला नेहमी तिथल्या वातावरणाची आठवण यावी, ती शांतता मला अनुभवायला मिळावी, म्हणून मी येताना फोटो आणला होता. त्यानंतर ध्रुवची मस्ती चालू होती. मग मी किचन वगैरे साफ केलं, कपडे मशीनला लावले, ते वाळत घातले आणि त्यानंतर हे सगळं करता करता 4 वाजून गेले होते. मग मॅगी करायला घेतली आणि मॅगी केल्यावर ती छानपैकी ध्रुवाने सुद्धा आवडीने खाल्ली. ध्रुवाला कारणच हवं असतं मॅगी खाण्यासाठी. घरून जे साहित्य आणलं होतं ते देखील बाजूला काढून घेतलं. ज्या कुरवड्या आहेत, ज्या बोटू आहेत, म्हणजे सगळं जे चटणी वगैरे आहे ते सगळं बाहेर काढून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं निवांतपणे चिवडा आणि गोडीशेव खावी, कारण वातावरण खूप छान झालं होतं तोपर्यंत. तर पावसाचं वातावरण दिसायला लागलं, म्हणून बघते पाऊस येतोय का. आणि त्यानंतर 2 मिनिटांनीच मुसळधार पाऊस आला. जाऊन कपडे आणले आणि मग ध्रुवाला मस्त कारण भेटलं खाली खेळायला. मग ध्रुव मनसोक्त खाली खेळला, पावसात भिजला आणि त्यानंतर केली संध्याकाळची स्वयंपाकाची सुरुवात. ध्रुव तोपर्यंत त्याचं हेल्मेट, त्याच्या ज्या वस्तू राहिलेल्या आहेत त्या सगळ्या शोधत होता, कुठे काय वस्तू सापडते, मग ती आहे का बरोबर, ठीक आहे का सगळं, ते सगळं चेक करत होता. आणि संध्याकाळचं वातावरण असं होतं. तू या पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा माझ्या बकेट लिस्टला. बाय.